महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित (MSEDCL) द्वारा बिजली उपभोक्ताओं से प्रारंभिक कनेक्शन के समय तथा प्रत्येक वर्ष सुरक्षा जमा यानी कि सिक्योरिटी डिपॉजिट के नाम पर की जा रही राशि वसूली के खिलाफ वाड़ी क्षेत्र के नागरिकों ने कंपनी के कनिष्ठ अभियंता विद्युत वितरण कंपनी वाड़ी 1 के कार्यालय में सामूहिक निवेदन सौंपा। निवेदन में उपभोक्ताओं ने बताया कि वे नियमित रूप से मासिक बिजली बिलों का भुगतान करते हैं। इसके बावजूद कनेक्शन के समय एक मुश्त सुरक्षा राशि जमा करवाने के बाद हर वर्ष पुनः इस शीर्ष के अंतर्गत अतिरिक्त धनराशि की वसूली की जा रही है, जो उन्हें अन्यायपूर्ण और आर्थिक बोझ के रूप में प्रतीत होती है। उन्होंने यह भी आरोप लगाया कि अगर किसी कारणवश 2 माह तक बिल बकाया रह जाता है तो कंपनी तत्काल बिजली आपूर्ति बंद कर देती है। ऐसे में प्रारंभिक और वार्षिक सुरक्षा राशि का वास्तविक उपयोग व उद्देश्य संदिग्ध प्रतीत होता है। नागरिकों का कहना है कि यह प्रक्रिया विशेष रूप से मध्यम वर्गीय और आर्थिक रूप से कमजोर परिवारों के लिए काफी कष्टदायक सिद्ध हो रही है। साथ ही कंपनी की इस नीति के चलते उपभोक्ताओं के बीच MSEDCL की विश्वसनीयता पर भी प्रश्न चिन्ह लग गया है। निवेदन में चेतावनी भी दी गई है कि यदि जल्द ही यह प्रक्रिया बंद नहीं की तो उपभोक्ता इसके खिलाफ बड़ा जन आंदोलन छेड़ेंगे, जिसकी समस्त जिम्मेदारी विभाग की होगी। उपभोक्ताओं ने विभाग से अपील की है कि वे इस अन्यायपूर्ण वसूली पर तुरंत रोक लगाए और आम जनता को राहत प्रदान करे। इस दौरान सर्वपक्षीय ज्ञापन सौंपा गया। ज्ञापन सौंपते वक्त MSEDCL के खिलाफ नारे निर्देश किए गए। इस दौरान पूर्व पार्षद केशव सुदाम बांद्रे, पूर्व पार्षद नरेंद्र मेंढे, सामाजिक कार्यकर्ता शैलेश थोराने, चंद्रशेखर देशप्रतार, अमित हुसनापुरे, राजेंद्र बिसेन, प्रकाश नांदने, दामोदर मालहरे, उत्तम दास, सुमित्र गजबिये, खुशाल सुरते, टेकचंद दीपक रांगडाले, शरद इंगले, राजेश नारायणपुरे, ज्ञानेश्वर चोपड़े, राजकुमार वासनिक, विनोद सदर, विनोद सरदार, जेम्स फ्रांसिस, शेखर, कमल कनोजे, रामप्रसाद पटले, लक्ष्मी नारायण केसरवानी, योगेश कुमकुमवर, विशाल यादव, शिवम राजे, रमेश ढोले, किशन बागड़े आदि मौजूद थे। आम्ही आज जे महावितरण कंपनी इथे आलो आहोत तो हा जनतेचा आक्रोश आहे। हा जनतेचा आक्रोश अशासाठी की हा महावितरण कंपनीने हर वर्षी सुरक्षा ठेवीच्या नावावर जो अतिरिक्त बिल पाठवलेले आहे, जो अत्याचार आहे, अन्यायकारक आहे, ते यांनी पाठवू नये याच्यासाठी आम्ही एक सामान्य निवेदन देण्यासाठी इथे सर्व पक्षीय सर्व समाजसेवक या नात्याने इथे आलेलो आहोत। महाराष्ट्र शासनाने विद्युत उपभोक्तांकडनं जे अतिरिक्त बिल घेण्याचं जे त्यांनी आपला मानस दाखवून लोकांना जे बिलं पाठवले एक्स्ट्रा, त्या बिलाच्या विरोधामध्ये आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय लोक एक निवेदन शासनाच्या कानापर्यंत पोहोचलं पाहिजे यासाठी MSEBच्या वाडी 1च्या या सबस्टेशनमध्ये येऊन आम्ही एक निवेदन दिलं। या निवेदनाच्या माध्यमातून आमची एकच मागणी आहे, हे टेक्निकल प्रॉब्लेम हा काही खूप मोठा इश्यू नाही, हा नेहमी होत राहते, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दरवर्षी शासनाकडून जे आम्हाला अतिरिक्त भार म्हणून जे बिल आले आहे, कोणाला 2,1700 रुपये इलेक्ट्रिक बिल आहे म्हणजे रिडिंगचं बिल आहे आणि 5,020 रुपये त्याला अतिरिक्त भार आहे। तर हा उपभोक्ता जो ग्राहक आहे त्या ग्राहकावर सरासर अन्याय आहे आणि अन्यायाच्या आम्ही जरी भाजपचे असलो तरी अन्यायाच्या विरुद्ध लढणं किंवा जनतेच्या समर्थनात उभं राहणं हे आमचं लोकल इथले नगरसेवक म्हणा किंवा कोणी लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक म्हणून आमचं हे कर्तव्य आहे। तर शासनापर्यंत जे कोणी मंत्री असेल, आमचे देवेंद्र भाऊच या ठिकाणी या डिपार्टमेंटचे मंत्री आहे, नागपूरचे ते रहिवासी आहे आणि विदर्भातूनच वीज पुरवठा पूर्ण महाराष्ट्रामध्ये होते आणि त्याचा टॅक्स आम्हाला कधी विदर्भवासियांना भेटत नाही। आज आपण MSEB मध्ये आलो, काय सांगाल आपण, काय नेमका प्रसंग झाला? आजचा प्रश्न असा आहे, वाडी परिसरामध्ये MSEBच्या माध्यमातून MSEBच्या कार्यालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रा बिल वर्षातून एकदा जे पाठवतात त्याप्रमाणे यावर्षीसुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये एक्स्ट्रा बिल भरावंच लागेल
अशा प्रकारची ताकीद देऊन त्यांनी प्रत्येकाला गरीब लोकांना सुद्धा पाठवलेले आहे. आणि आम्ही या ठिकाणी सर्वपक्षीय मंडळी सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेलो आहोत आणि आम्ही एकच निर्धार केलेला आहे की यावेळी कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही एक्स्ट्रा बिल भरणार नाही. या आमच्या राज्यामध्ये आमच्या नागपूर जिल्ह्यामध्ये कोराडी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती होते आणि ही वीज मुंबईपर्यंत जाते. या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होऊन भारतामध्ये सर्वात मोठी लूट आमच्या या राज्यामध्ये होत आहे विजेच्या माध्यमातून. मी प्राध्यापक सुरेंद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट यांचे सामाजिक कार्यकर्ता आणि जिल्हा उपाध्यक्ष. आज जो मोर्चा या ठिकाणी सर्वपक्षीय निवेदन देण्यासाठी इथे उपस्थित झालेला आहे. या ठिकाणी महावितरण म्हणजे MSEBने जे प्रत्येक या बिलासोबत जे अतिरिक्त भारचं बिल पाठवलेलं आहे त्याच्या विरोधात त्याचा निषेध करण्यासाठी हे आज सर्व पक्षीय नेत्यांनी या MSEBला निवेदन दिलेलं आहे. उद्देश असा आहे की हे अतिरिक्त बिलाचा भार या उपभोक्त्यांना देता कामा नये आणि त्या संदर्भात ज्यांनी ते अतिरिक्त बिल भरलेलं नाही त्याच्या विरोधात त्यांनी ते वीज कोणत्याही प्रकारची कोणाही उपभोक्त्याची वीज कापता कामा नये. कापल्यास त्याला जनआंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचं निवेदन आज या सर्वपक्षीय नेत्यांनी इथे दिलेलं आहे.